So let's start. आता आपला पहिला टॉपिक ऑफ द डिस्कशन इज स्ट्रिंग लिटरल पूल. म्हणजे आपण पहिले स्ट्रिंग लिटरल पूल डिस्कस करू आणि मग नेक्स्ट गोष्टी बघू. तर बेसिक्सचा तसं पाहिलं तर लास्ट टॉपिक आहे. हा टॉपिक आता मी इथे नाही घेतला तरीही पुढचं शिकायला काही अडचण होणार नाही, पण मग पुन्हा तो मिस होऊन जाईल आणि मग तो राहून जाईल कुठेतरी. मग तुम्हाला कधीतरी त्यात प्रश्न वाटेल आणि कन्फ्युजन होईल, किंवा कधीतरी वाटेल की हे काय होतं, किंवा मग कुठेतरी त्या टॉपिकची गरज येईल. तिथे जेव्हा तुम्ही बघाल नाही मग तुम्हाला वाटेल की अरे हे तर आपलं डिस्कशन झालंच नाहीये. त्याच्यामुळे मी आता इथेच ते डिस्कस करून घेतोय. तर व्हॉट इज स्ट्रिंग लिटरल पूल, द कन्सेप्ट ऑफ स्ट्रिंग लिटरल पूल. स्ट्रिंग लिटरल पूल, स्ट्रिंग लिटरल पूल किंवा कन्सेप्ट ऑफ स्ट्रिंग लिटरल स्टॅक. स्ट्रिंग लिटरल स्टॅक पण त्याला म्हटलं जातं आणि स्ट्रिंग लिटरल पूल पण म्हटलं जातं. जावाची स्पेसिफिक कन्सेप्ट आहे स्ट्रिंग लिटरल पूल किंवा स्टॅक. तुम्ही जर ते आता आपण इक्लिप्स मध्ये जाऊया. तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल, खरं तर तुमचं असं लक्षात आलं असेल की इक्लिप्स मध्ये तुम्ही जर समजा एखादा मी हा क्लास लिहितोय, तर जनरली प्रत्येक क्लासमध्ये आपल्याला एक क्लास कायम लागतो. त्या क्लासचा आपण नेहमी उपयोग करत असतो. कुठलाही क्लास लिहायला घेतला की स्ट्रिंग क्लासचा आपला तिथे उपयोग होतच असतो. स्ट्रिंग क्लासचा फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंट क्लास घेतला. स्टुडंट क्लास मध्ये आपण नेम या व्हेरिएबलला स्ट्रिंग टाइप मध्ये घेतलं. तुम्ही कुठलाही क्लास लिहायला घ्या त्याच्यामध्ये स्ट्रिंग क्लासची गरज पडतेच पडते. इतका जास्त यूज होणारा हा स्ट्रिंग क्लास आहे. सो इट इज मोस्ट वाइडली यूज्ड क्लास. स्ट्रिंग क्लास इज मोस्ट वाइडली यूज्ड क्लास. ठीक आहे. आपण इथे एक सॅम्पल किंवा आपल्या अंडरस्टँडिंग साठी एक कोड लिहितोय स्ट्रिंग लिटरल पूल कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, आणि त्याला त्या क्लासलाच नाव मी स्ट्रिंग लिटरल पूल देऊन टाकलंय. आपल्या आता जो आपण एक्झाम्पल साठी घेतलाय या क्लासला. या क्लासमध्ये आपण स्ट्रिंग लिटरल पूल क्लासमध्ये मेन मेथड घेतली आणि मेन मेथडच्या आत आपण आपला कोड लिहितोय. तर समजा मी इथे एक व्हेरिएबल लिहिला स्ट्रिंग लेट्स से s1, आणि मी याला नाव दिलं व्हेरिएबलला लेट्स से igr. ठीक आहे. आपल्या इन्स्टिट्यूटचा शॉर्ट फॉर्म igr आपण देऊया आता अंडरस्टँड. मी दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर केला स्ट्रिंग s2 स्ट्रिंग टाइपचाच, आणि त्याला पण मी व्हॅल्यू असाइनमेंट केली डायरेक्ट igr. आपण तिसरा व्हेरिएबल पण डिक्लेअर करू स्ट्रिंग टाइपचाच. जस्ट अ मिनिट, समवन इज ट्राइंग टू जॉइन. ओके, लेट मी क्लोज दिस, गो हियर. ओके, तर आपण इथं स्ट्रिंग s3 एक तिसरा व्हेरिएबल बनवला आणि इथे मात्र स्ट्रिंग असाइन करताना असं केलं न्यू स्ट्रिंग ऑफ अगेन व्हॅल्यू igr. ठीक आहे. तर बघा पूर्ण जावा मध्ये कुठल्याच इतर क्लासला अशी प्रोव्हिजन नाही की त्याची व्हॅल्यू डायरेक्ट प्रिमिटिव्ह सारखी आपण असाइन करू शकतो. अशी जसं मी अशी डायरेक्ट असाइन करतोय बघा, हे फक्त प्रिमिटिव्ह मध्येच अवेलेबल आहे. उदाहरणार्थ आपण इथे इंट आय डिक्लेअर केला की त्याला डायरेक्ट व्हॅल्यू अशी असाइन करतो. पण हे प्रिमिटिव्ह झाले. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे कुठल्याही क्लास टाइप किंवा इंटरफेस टाइपला व्हॅल्यू आपण ऑब्जेक्ट बनवूनच असाइन करू शकतो. वी नीड टू क्रिएट द ऑब्जेक्ट अँड दॅट ऑब्जेक्ट इज असाइन टू द नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप व्हेरिएबल. ठीक आहे. मग या एकमेव स्ट्रिंग क्लासला ही प्रोव्हिजन अवेलेबल आहे की आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट त्याला करू शकतो. अच्छा, म्हणजे कशी? फॉर एक्झाम्पल डायरेक्ट वरच्या s1 आणि s2 मध्ये जसं आपण व्हॅल्यू असाइनमेंट केलेली आहे वर, ठीक आहे, तसं मात्र मग स्ट्रिंग क्लास मध्ये अशी ऑब्जेक्ट बनवून कन्स्ट्रक्टर कॉल करून त्या कन्स्ट्रक्टर थ्रू व्हॅल्यू नाही देता येत का? देता येते ना. जशी या खालच्या दोन एक्झाम्पल्स मध्ये आपण दिली स्ट्रिंग 3 स्ट्रिंग 4 मध्ये s3 s1 s2 मध्ये आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइन केली. s3 आणि s4 मध्ये आपण व्हॅल्यू असाइनमेंट करताना ऑब्जेक्ट क्रिएट करून स्ट्रिंग ऑब्जेक्ट तिथे असाइन केला. ऍक्च्युअली इथे पण इंटरनली ऑब्जेक्टच बनतो बरं का. इथे पण ऑब्जेक्टच बनतो, कारण प्रिमिटिव्ह सारखी स्ट्रिंगची साईज काही फिक्स नाहीये की किती साईजची स्ट्रिंग येणार आणि तेवढी मेमरी त्याला अलोकेट केलेली असेल असं. उदाहरणार्थ जसं आपण इथे पहिले आता डिक्लेअर केलं होतं तसंच इंट आय म्हटलं की असं फिक्स आहे की आय साठी मेमरी मध्ये 4 बाइट्स डिक्लेअर होतील आणि त्या 4 बाइट्स मध्ये काहीही इंट व्हॅल्यू तुम्ही द्या ती तिथे स्टोअर होईल. पण इथे मात्र तसं नाहीये. इथे
S1 हा एक नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपचा व्हेरिएबल असल्यामुळे तो व्हेरिएबल क्रिएट होईल आणि त्याला जी व्हॅल्यू देणार तुम्ही याचा ऑब्जेक्ट मेमरी मध्ये क्रिएट होईल आणि त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस S1 कडे असेल. ठीक आहे ना, एवढं क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. आता आपण याला इथे असं बघूया, समजा मी असं केलं, इफ S1 इक्वल S2 आणि मी बघा इफ फॉर वाईल डू वाईल कुठलेही ब्लॉक्स किंवा लूप्स आपण घेतले तर याला कर्ली ब्रॅकेट्स लागतात आणि कर्ली ब्रॅकेट्स कंपल्सरी नसतात. कर्ली ब्रॅकेट्स आर ऑप्शनल इफ वी आर रायटिंग ओनली वन स्टेटमेंट इनसाइड दॅट ब्लॉक. म्हणजे इफ च्या आत मी एकच स्टेटमेंट लिहितोय बघा इथं, S1 and S2 रेफरन्स आर इक्वल म्हणतोय. ठीक आहे, हे एकच स्टेटमेंट लिहितोय म्हणून हे कर्ली ब्रॅकेट्स कंपल्सरी नाहीत. हे काढून टाकले तरी काही फरक पडणार नाही, चालतं असं. अच्छा, हे असं केलं. पुढचं स्टेटमेंट मी पुन्हा लिहिलं, इफ S1 डॉट इक्वल्स S2 S4 नाही यायचं आपल्याला, S1 आणि S2 च इक्वॅलिटी चेक करायला इक्वल्स मेथडला कॉल केलं आणि त्याच्या आत मी पुन्हा सिसआउट स्टेटमेंट लिहिलं आणि सिसआउट स्टेटमेंट मध्ये मी लिहितोय S1 and S2 कंटेंट S1 and S2 objects are equal. नेक्स्ट स्टेटमेंट घेऊया आपण, इफ. वरच्या सारखंच, जास्त तुम्हाला लिहायचा कंटाळा आला असेल, डोंट वरी, कॉपी इट अँड पेस्ट. हे वरचे दोन स्टेटमेंटच इथं मला कॉपी करून इथे पेस्ट करायचे. फक्त S1 आणि S2 च्या जागी मी S3 आणि S4 घेतो. मी 4 व्हेरिएबल डिक्लेअर केले स्ट्रिंगचे, S3 S1 S2 S3 S4. ठीक आहे. S1 आणि S2 ला आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट केली आहे. S3 आणि S4 याला आपण ऑब्जेक्ट करून व्हॅल्यू असाइनमेंट केलंय. तर जावा मध्ये आपल्याला स्ट्रिंग क्लास साठी ही प्रोव्हिजन अवेलेबल आहे की आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट ऍज लाईक प्रिमिटिव्ह करू शकतो, जसं आपण या पहिल्या दोन स्टेटमेंट मध्ये इथं केलेलं आहे. ठीक आहे. तर आता मला तुमच्याकडनं असं क्वेश्चन आहे की तुमच्याकडनं मला याचं आन्सर हवंय की याच्यापैकी कुठलं स्टेटमेंट प्रिंट होईल आणि कुठलं प्रिंट होणार नाही. आता फर्स्ट नंबरचं सॉरी फर्स्ट नंबरचं सर S1 आणि S2 रेफरन्स आर इक्वल हे प्रिंट होईल आणि हो, आणि त्याच्यानंतर थर्ड नंबरचं प्रिंट होईल. ओके, तुझे क्वेश्चन आन्सर्स तुझ्याकडे राहू दे थोडा वेळ, म्हणजे तू लक्षात घे याच्यापैकी तुझं करेक्ट होतं का रॉंग होतं. ठीक आहे. अजून कोणीतरी कोणते स्टेटमेंट्स प्रिंट होतील असं तुम्हाला वाटतंय? मग काही लोक म्हणतील सर आम्हाला माहितीच नाही, तुम्ही एक्सप्लेन करायच्या पहिले काय प्रश्न विचारताय. अरे तुम्हाला काय वाटतंय ते सांगा, चुकलं तर चुकलं ना. कन्सेप्ट समजून घ्यायच्या पूर्वी तुम्हाला काही गेस आहेत का, अंदाज आहेत का? जर चुकले तर इट्स ओके, कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ते बरोबर होऊन जाईल. आणि जर नसेल चुकलं तर ओके, म्हणजे तुमचा काहीतरी थॉट लागत होता तिथे असं. तर समवन एल्स काय वाटतं तुम्हाला, कोणते स्टेटमेंट यांच्यापैकी प्रिंट होतील? आता काही लोकांना आपण प्रश्न असेल प्रिंट होतील म्हणजे का प्रिंट होतील नाही, का प्रिंट होणार नाही. जर ही इफ ची कंडिशन ट्रू झाली तर हे इफ वाला स्टेटमेंट प्रिंट होईल. जर या दुसऱ्या इफ ची कंडिशन ट्रू झाली तर हे दुसरं स्टेटमेंट प्रिंट होईल. जर या तिसऱ्या इफ ची ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे ट्रू झाली, S3 आणि डबल इक्वल S4 हे इक्वल जर आले S3 आणि S4 तर मग हे प्रिंट होईल. तसं जर S3 डॉट इक्वल्स S4 ने जर ते इक्वल आले तर हे चौथं स्टेटमेंट प्रिंट होईल. समवन एल्स क्विकली, कोणीतरी एक जण पटकन सांगा दुसरा. सर फर्स्ट वन अँड लास्ट वन प्रिंट होईल. फर्स्ट वन अँड लास्ट वन प्रिंट होईल. ओके, अजून कोणी आहे का त्याला वाटतं? सर फर्स्ट आणि सेकंड प्रिंट होईल, थर्ड आणि फोर नाही होणार असं म्हणणं आहे तुमचं? हो हो. ओके, आता सगळ्यांनी
हा, तो काय होतो, तो आवाज तो रेकॉर्डिंग मध्ये तिथे घाण वाटतं ते युट्यूबला, सगळं ते आवाज येत राहतो. तर तुमच्याकडे नॉईज असेल तर म्यूटच राहा तुम्ही, नॉईज नसेल तरच अनम्यूट व्हा, आणि नॉईज नसेल तर अनम्यूट असले तरी चालतं. मग नेक्स्ट, ज्याला कोणी आन्सर्स दिलेले नाहीत त्यांनी तुमचे आन्सर्स, तुमच्याकडे जर तुम्ही तेवढे सिरियसली अटेंड करत असाल तर वही आणि पेन किंवा पेन्सिल काहीतरी घेऊन तुम्ही बसलेले असाल तर तुमच्या नोट मध्ये लिहा आहे की कोणते प्रिंट होतील आणि कोणते प्रिंट होणार नाही, जे तुम्हाला वाटतं ते. ठीक आहे, ते नोट करून ठेवा फक्त. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ते पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट घ्या लगेच क्विकली बाजूला, आणि ते तुम्ही तुमच्या डोक्यात रेडी ठेवा, काय प्रिंट होईल काय प्रिंट होणार नाही, असं तुम्हाला जे वाटतं ते. आणि याचं एक्सप्लेनेशन साठी आपण जरा जाऊया आता पेंटवर. ठीक आहे, लेट अस गो टू द पेंट अँड लेट मी प्रिंट दिस, लेट मी पुट दिस स्टेटमेंट्स हिअर इन माय पेंट फॉर नाव. इथं मी तात्पुरतं पेंट मध्ये हे 4 स्टेटमेंट असे टाकून ठेवतो आणि मग आपण त्याचं एकेकाचं डिस्कशन बघूया की काय आपल्याला वाटत होतं, काय बरोबर आहे काय रॉंग आहे, किंवा बरोबर का आहे किंवा रॉंग का आहे, याचं सगळ्याचं आपण डिस्कशन इथे आता करूया. ठीक आहे, तर बघा, या दोघांमध्ये ऑब्जेक्ट तर बनणारच आहे इंटरनली, पण इथे डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट केलेली आहे आपण, आणि फक्त स्ट्रिंग क्लासला अवेलेबल आहे अशी डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट नॉन प्रिमिटिव्हच्या बाबतीत. इतर कुठल्याही क्लासला आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट करू शकत नाही. नेक्स्ट, या दुसऱ्या दोघांच्या बाबतीत दोघं वेळा ऑब्जेक्ट बनवून आपण व्हॅल्यू टाकली आहे, न्यू स्ट्रिंग करून, एक्सप्लिसिटली अलोकेट मेमरी म्हणून. ठीक आहे, आता याचं आपल्याला डिस्कशन करायचं राहील, आणि हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण आता पुन्हा इकडे येऊया. काय होतं, हे पहिले दोघं ज्या एंट्रीज आहेत ना, S1 आणि S2, या एका स्ट्रिंग लिटरल पूल किंवा स्ट्रिंग लिटरल स्टॅक मध्ये यांची एंट्री जाते. कशामध्ये? स्ट्रिंग लिटरल पूल किंवा स्टॅक मध्ये. समजतंय तुम्हाला? नाही समजत, डोंट वरी. स्ट्रिंग लिटरल पूल आणि स्टॅक, बाकी काहीच नसतो. स्टॅक म्हणजे काय, ही कन्सेप्ट जर समजून घ्यायची असेल तर जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांनी हे लक्षात घ्या की आपल्या घरात शेतकरी कुटुंबात जर शेतकरीतले असतील तर, नसतील शेतकरी तर मग जे शेतकरी नाही आहेत त्यांनी पण, ग्रामीण भागात जे राहणारे विद्यार्थी आहेत त्यांनी तिकडे कोणाच्या तरी शेतातल्या पिकलेल्या बाजरीच्या, ज्वारीच्या, इतर कुठल्या तरी धान्याचे पोते घरी आणलेले पाहिले असतील. त्या पोत्यांची आपण जी थप्पी लावतो का, थप्पी, दॅट इज नथिंग बट स्टॅक. ठीक आहे, म्हणजे एक खाली पोतं, त्याच्यावर दुसरं पोतं, तिसरं पोतं, चौथं पोतं, ते भरलेले सगळे पोते. त्याच्यातनं जर तुम्हाला म्हणजे ते उतरणार गाडीत भरायचे असतील ते पोते, तर खालचं पोतं ओढून डायरेक्ट टाकता येईल का ते गाडीत? नॉट पॉसिबल. वरचं पोतं उचलून त्याला पहिले टाकावं लागेल, मग वरून 2 नंबरचं, मग वरून 3 नंबरचं, असं करीत ते खाली यावं लागेल. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्टॅक. आणि ज्या लोकांना या पोत्यांची थप्पी माहित नसतील त्या सगळ्यांना, किंवा ज्यांना माहित नाही आणि आहे तरी पण सगळ्यांसाठी एक कॉमन एक्झाम्पल आणखी सांगतो की आपण पुस्तक असतात आपल्याकडे, त्या पुस्तकांची जी थप्पी लावतो, एकावर एक एकावर एक एकावर एक जे पुस्तकं आपण ठेवतो, त्या पुस्तकांचा तो झाला स्टॅक. म्हणजे आपल्याला जर म्हटलं की बाबा ते खालचं पुस्तक काढून पाहिजे, तर खालचं पुस्तक काढण्यासाठी तुम्हाला वरचं पहिले उचलावं लागेल, त्याच्यानंतर दुसरं उचलावं लागेल, त्याच्यानंतर वरून तिसरं, असं करत तुम्हाला ते सगळे साईडला ठेवून ते खालचं पुस्तक उचलावं लागेल. तुम्ही म्हटलं नाही आम्ही असं नाही करत सर, आम्ही डायरेक्ट खालचं ओढून काढतो. मग खालचं ओढून काढलं की सगळे पुस्तकांची थप्पी पडून जाते, राईट ना? दॅट इज द वे. ते तसं होतं. म्हणजे स्टॅक ही अशी कन्सेप्ट आहे. स्टॅक आणि क्यू या दोन एक डेटा स्ट्रक्चर्स मधल्या कन्सेप्ट आहेत. क्यू म्हणजे दुसरं काही नाही, एक लाईन असते, लाईन. उदाहरणार्थ कटिंग करायला आपण सलूनच्या दुकानावर जातो, तिथे जी लाईन असते ती, तुम्ही म्हणाल ती तेवढी लाईनीत उभे असतो, बट ओके, जरी लाईनीत तिथे उभे नसले तरी तुमच्या पुढच्या नंबर वाल्याला ते पहिले कटिंगला घेतात, मग तुमचा नंबर लागतो ना. दॅट इज द क्यू. किंवा पूर्वी आपल्या देशात खूप बरीच गरिबी होती, काहीतरी आपल्याकडे हरित क्रांती झाली आणि मग तेव्हा लोकांना चांगलं अन्नधान्य मिळायला लागलं. नाही तर पूर्वी अन्नधान्यासाठी खूप वणवण असायची, खूप मारामार असायची. जास्तही नाही हा, काही पण 30, 40, 50 वर्षापूर्वीच्या गोष्टी या, म्हणजे 72 साल पूर्वीपर्यंत किंवा 72, 75 पर्यंत, जेव्हा हरित क्रांती झाली तोपर्यंत. हरित क्रांतीच्या नंतरही काही वर्ष तशी सिच्युएशन होती, म्हणजे 90च्या दशकापर्यंत. तर त्यावेळेला किंवा त्यानंतरही, म्हणजे उदाहरणार्थ मी तर माझ्या आयुष्यातही पाहिले रेशन दुकान किंवा तुमच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये ते स्वस्त धान्याचं वितरण जे होतं, त्या स्वस्त धान्याच्या वितरणाच्या ठिकाणी
लाईन लावली जाते पिशवी घेऊन, आणि मग तिथं त्या लाईनीत उभं राहिल्यानंतर ज्याचा नंबर पहिला त्याला पहिले दिलं जातं, जो शेवटी आला त्याला शेवटी दिलं जातं. म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ क्यू. म्हणजे इथे मी तात्पुरते फक्त क्यू आणि स्टॅकची कन्सेप्ट इथे लिहून देतो. क्यू, क्यू यू ई यू ई म्हणजे काय, लाईन. क्यू म्हणजेच काय म्हणायचं आपल्या साध्या सुध्या भाषेत, लाईन. क्यू मध्ये FCFS, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, किंवा फर्स्ट इन फर्स्ट आउट अशी ती कन्सेप्ट असते. FCFS किंवा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड किंवा फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिले येईल तो पहिले बाहेर निघेल असं. म्हणजे जो पहिले एंट्री करेल तो पहिली बाहेर निघेल, याला क्यू म्हटलं जातं. आणि स्टॅक काय असतो, स्टॅक असा असतो, लास्ट इन फर्स्ट आउट. स्टॅक इज माय लास्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे, जो पहिले आला तो शेवटी जाईल, जो शेवटी आला तो पहिले बाहेर निघेल. किंवा त्याला हे पण म्हटलं जातं लास्ट कम फर्स्ट सर्व्ड. FCFS नाही, LCFS. फिफो नाही, लिफो. जो लास्ट आला तो पहिले बाहेर निघेल, दॅट इज माय क्यू. म्हणजे काय, तुम्ही जर कधी पुस्तकांची थप्पी ठेवली तर सर्वात शेवटी जे पुस्तक ठेवलेलं आहे ते सर्वात पहिले तुम्हाला बाहेर काढावं लागेल, राईट. तुम्हाला तरीही क्लिअर होत नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात CD पाहिली आहे का नाही माहित नाही, पण CD एक अशी कन्सेप्ट आहे, CD ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क ड्राईव्ह लोकांनी पूर्वी भरपूर वापरलेले आहेत. त्याच्यावर ते CD ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क ड्राईव्ह, CD ड्राईव्ह किंवा DVD ड्राईव्ह आणून, DVD किंवा सीडीयांची ती चकती असायची, ती आता लोक वापरत नाहीत. आता सगळं पेन ड्राईव्ह किंवा फोन मध्येच खूप साईज आलेली डेटा स्टोरेजची. तर त्या पेन ड्राईव्ह पण आजकाल तेवढं वापरलं जात नाही. स्मॉल SD कार्ड असतं, त्याच्यात खूप सारा डेटा मायक्रो SD कार्ड किंवा स्मॉल मेमरी कार्ड मध्ये आता स्टोअर करता येतो. तर पूर्वी त्या DVD ड्राईव्ह असायच्या. DVD ड्राईव्ह मध्ये 4-5 पिक्चर्स, CD ड्राईव्ह मध्ये 2 CD ड्राईव्ह मिळून एक पिक्चर वगैरे असं असायचं, पहिला पार्ट दुसरा पार्ट वगैरे असं. तर त्या CD ड्राईव्ह किंवा DVD ड्राईव्हचं लोकांकडे कलेक्शन असायचं. इव्हन त्याकडे कार्स वगैरेही जास्त नसायची, ती टाटा सुमो गाडी असायची, त्याच्यात लोक बऱ्यापैकी प्रवास करायचे. किंवा ती ट्रॅक्स पण असायची तेव्हाही. तर त्या टाटा सुमो गाडीमध्ये पण ते CD प्लेअर असायचं, त्याच्यात CD टाकले की मग ते गाणे चालू व्हायचे असं. तर त्या सीड्यांचा स्टॅक साठी ती अशी दांडी असलेली एक गोल आणि त्याच्यावर एक दांडी असं असलेलं एक स्ट्रक्चर यायचं. त्याच्यात त्या सीड्या टाकायच्या एक 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 एक, म्हणजे त्या एकावर एक असा सीड्यांचा स्टॅक तयार व्हायचा. म्हणजे तुम्हाला लास्ट सीडी जर काढायची असेल तर तुम्हाला ती सर्वात शेवटी, जी पहिले टाकली होती ती सर्वात शेवटी काढता येईल, आणि जी तुम्ही लास्ट टाकलीये, सर्वात शेवटी जी टाकली ती सर्वात पहिले काढावी लागेल. दॅट इज युअर लास्ट इन फर्स्ट आउट स्ट्रक्चर. किंवा जर कधी तुम्हाला स्टॅक आणि लिफो जर स्ट्रक्चर पाहायचं असेल, हे तुमच्या समोर इथे मी मांडलंय बघा. इथे जर कधी मी एक काहीतरी व्हॅल्यू मांडली इथे या खालच्या याला, तर हे माझं S1 समजा मी इथे मांडतोय. इथे जर कधी या दुसऱ्या लेवलला काही टाकलं तर आता माझ्याकडे 2च काय म्हणतो एंट्रीज आहेत या स्टॅक मध्ये. तर मला जर या स्टॅकच्या S1 वाल्या एंट्री पर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या पूर्वी मला या S2 वाल्या एंट्री पर्यंत पोहोचावं लागेल पहिले. येतंय का लक्षात? दॅट इज द स्टॅक वाला स्ट्रक्चर. म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. एक तोंड त्याचं बंद असतं स्टॅकचं, वरच्या तोंडातनच तुम्हाला टाकायचं पण आहे आणि काढायचं पण आहे, त्याला टॉप म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही हे म्हटलं Ctrl+Z करून इथं आणि आणखी Ctrl+Y करतो, याच्यातलं जर तुम्हाला इथे म्हटलं की बाबा ही स्टॅक मध्ये एकच एंट्री असं जर मला दाखवायचं असेल तर दिस इज माय ओनली वन एंट्री अँड दिस इज माय स्टॅकचा टॉप. पण आता म्हटलं की नाही यार, आता त्याच्यावरती आणखी काही एंट्री आली आहे तर मला ही दुसरी एंट्री वर टाकावी लागेल. अँड नाऊ माय टॉप ऑफ द स्टॅक इज द न्यू एंट्री. पहिली एंट्री खाली, आता नवीन एंट्री आली ती टॉपला आली. आणि जे टॉपला असतं त्यालाच आपल्याला टच करता येतं, त्याच्याशीच आपल्याला प्रोसेसिंग करता येतं. त्याचं काम झाल्यानंतर जेव्हा ती एंट्री बाहेर पडेल तेव्हा त्याच्या खालच्या एंट्रीकडे आपण जाऊ शकतो. दिस इज द स्टॅक किंवा लास्ट इन फर्स्ट आउट स्ट्रक्चर. ठीक आहे. मग ही कन्सेप्ट का आपण इथे लक्षात घेतली? बिकॉज जेव्हा जेव्हा अशी तुम्ही डिक्लेरेशन करतात जावामध्ये, हे अशा पद्धतीने स्ट्रिंग S1 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ऑफ IGR किंवा स्ट्रिंग S2 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ऑफ IGR, असं जेव्हा काही तुम्ही डिक्लेरेशन करतात
तर या डिक्लेरेशनला जेव्हा जेव्हा तुम्ही स्ट्रिंग S1 इज इक्वल टू IGR हे डिक्लेअर केलं की मेमरीमध्ये कुठेतरी जागा अलोकेट होते आणि त्या जागेवर IGR हा ऑब्जेक्ट मेमरीमध्ये स्टोअर केला जातो आणि त्या अलोकेट झालेल्या मेमरी चा ऍड्रेस आता माझ्या S1 कडे जाणार. S1 या व्हेरिएबल कडे माझा ऍड्रेस जाणार IGR चा. उदाहरणार्थ समजा हा IGR जो स्टोअर्ड झालेला आहे तो ऍड्रेस आहे 303. तर माझ्या S1 कडे काय ऍड्रेस असणार आहे? ऑब्विसली नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप रेफरन्स व्हेरिएबल होल्ड ऍड्रेस. तर S1 कडे ऍड्रेस असणार आहे 303 आणि S1 ची एंट्री ही डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट केल्यामुळे स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये जाते. कुठे जाते? स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये. म्हणजे माझ्या स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये S1 ची ही एंट्री गेली. याला काय म्हटलं जातं? स्ट्रिंग लिटरल पूल. स्ट्रिंग लिटरल पूल और स्ट्रिंग लिटरल स्टॅक. पूल किंवा त्याला काय म्हणायचं? स्टॅक. स्ट्रिंग लिटरल पूल और स्ट्रिंग लिटरल स्टॅक. ठीक आहे? स्ट्रिंग लिटरल पूल और स्टॅक. आणि या स्टॅकच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केलं जातं म्हणून मी तुम्हाला स्टॅकची कन्सेप्ट एक्सप्लेन केली आणि स्टॅक सोबतच क्यूची पण कन्सेप्ट एक्सप्लेन करून दिली. कारण क्यूची एका साइडने आउट आणि एका साइडने एंट्री होते. म्हणजे एका साइडने एंट्री होत असेल आणि पुढच्या साइडने एक्झिट होत असते क्यू मध्ये. स्टॅकचं मात्र एंट्री आणि एक्झिट एकाच साइडने होत असतं. म्हणून लास्ट जो आलेला आहे तो पहिले बाहेर निघतो. असं मला ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. तर आता या स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये तुमच्या S1 ची एंट्री गेली आणि S1 कडे मग आता या IGR या ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे. ठीक आहे? आता तुम्ही मला सांगा S1 कडे ऍक्च्युअली व्हॅल्यू काय आहे? मग S1 कडे व्हॅल्यू आहे 303. कळतंय का? S1 कडे व्हॅल्यू आहे 303 या ऍड्रेसची. राईट? अंडरस्टूड? S1 कडे व्हॅल्यू काय आहे? 303 हा ऍड्रेस आहे आता S1 कडे. समजताय तुम्हाला? होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल की S1 कडे ऍड्रेस 303 आहे. ठीक आहे? आता त्याच्यानंतर जर आपण म्हटलं S1 कडे ऍड्रेस जसा 303 आहे, आता पुन्हा एक एंट्री आली S2 ची. S2 साठी किंवा एक जरी एंट्री माझ्या स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये आली असली तर नवीन एंट्री जेव्हा येते तर त्याच्या बाबतीत पहिले चेक केलं जातं की माझ्या स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये ऑलरेडी काही एंट्री आहे का. आणि जर माझ्याकडे ऑलरेडी एंट्री असेल तर चेक केलं जातं की नवीन S2 माझा येतोय तर S2 साठीची व्हॅल्यू काय आहे. तर ती व्हॅल्यूची आहे IGR. मग चेक केलं जातं की या स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये काही एंट्रीज आहेत का. Yes, there is entry S1 and S1 is pointing to the 303 address and at 303 address value IGR is stored. Then new object string S2 is equal to IGR येतोय त्याची व्हॅल्यू आणि एक्झिस्टिंग एंट्री असलेल्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू चेक केली जाते आणि या दोघांची व्हॅल्यू मॅच होते बिकॉज इट इज एक्झॅक्टली सेम. तर अशा सिनेरिओ मध्ये तिथे नवीन ऑब्जेक्ट बनवला जात नाही. काय केलं जातं? इथे फक्त नवीन रेफरन्स व्हेरिएबल बनवला जातो S2 चा. नवीन फक्त रेफरन्स व्हेरिएबल बनवला जातो आणि त्याच्याकडे S2 नंतर इथे फक्त त्याच एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचाच ऍड्रेस दिला जातो. कळतंय का? एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचाच ऍड्रेस दिला जातो. मीनिंग नवीन ऑब्जेक्ट बनवण्याची झंझट इथे केली जात नाही. का? तर म्हणे ऑलरेडी आपल्याकडे सेम ऑब्जेक्ट अवेलेबल आहे, पुन्हा पुन्हा बनवायचा नाही. का? तर स्ट्रिंग लिटरल डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट असली की त्यावेळेला फक्त हे असं केलं जातं की लिटरल ऑलरेडी आपल्याकडे स्ट्रिंग व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी सेम ऑलरेडी आहे जी डायरेक्ट असाइनमेंट केली होती तशी आणि पुन्हा नवीन बनवायची गरज नाहीये. म्हणून हा इथून बी सेम इथंच पॉइंट करतो. कळतंय का? आणि हा पहिले पण तिथेच पॉइंट करत होता. त्या जाड्या बाणाने दाखवण्यात काही बरं वाटत नाही मला म्हणून मी त्याला पहिले पूर्वी म्हणजे व्यवस्थित त्याला पहिले बारीक बाणाने दाखवतो. ठीक आहे? जाडा बाण बंद करू आणि बारीक बाण घेऊया. ठीक आहे? तर बोथ आर पॉइंटिंग टू द सेम ऑब्जेक्ट अँड बोथ आर हॅव्हिंग सेम व्हॅल्यू 303 ऍज ऍड्रेस. कळतंय का? लक्षात येतंय का तुम्हाला हे? आता नेक्स्ट आपण घेऊया. नेक्स्ट जेव्हा स्ट्रिंग S3 जर केलं गेलं S3
तर या वेळेला मात्र काय होतं बघा, S3 S3 हा माझा डिक्लेअर केला गेला. तर इथे असं होतं की मेमरीमध्ये कुठेतरी S3 व्हेरिएबल बनेल आणि एक ऑब्जेक्ट कुठेतरी मेमरीमध्ये बनवला जाईल आणि त्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी व्हॅल्यू IGR स्टोअर केली जाईल. ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणाल सर इथं नाही का त्याची स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये एंट्री जात? नो, बिकॉज न्यू करून ऑब्जेक्ट बनवला तर हा काही असा स्पेशली डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट करून बनवलेला ऑब्जेक्ट नाहीये, त्याची एंट्री स्ट्रिंग लिटरल पूल मध्ये जात नाही. न्यू म्हटलं तर काय अर्थ होतो? अलोकेट मेमरी, अलोकेट अ सेपरेट न्यू मेमरी, सेपरेट न्यू मेमरी अलोकेट कर, याचा अर्थ असा होतो न्यू म्हटल्या. म्हणून S3 च्या वेळेला सेपरेट न्यू ऑब्जेक्ट बनतो आणि S3 ला S3 कडे त्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस असतो. फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट क्रिएट झाला 402 ला, 402 लोकेशनला हा जर ऑब्जेक्ट क्रिएट झाला असेल तर S3 कडे ऍड्रेस काय आहे? 402. ठीक आहे. S3 कडे जो ऍड्रेस आहे तो म्हणजे 402 ओनली. असंच S4 च्या वेळेला असं होतं. पुन्हा आपण जर S4 ऑब्जेक्ट S4 म्हटलं तर S4 साठी नवीन पुन्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. का? तर तिथेही पुन्हा म्हटलंय की न्यू S4 न्यू स्ट्रिंग म्हटलं की नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होईल. न्यूचा अर्थच होतो अलोकेट अ मेमरी, अलोकेट अ सेपरेट मेमोरी इन माय रॅम और प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरी मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर करायला काहीतरी अलोकेट करा असं न्यूचं म्हणणं असतं. न्यू म्हणजेच अलोकेशन ऑफ मेमरी. हे जावा मध्येही आणि C++ मध्येही न्यू म्हणजे अलोकेशन ऑफ मेमरी आणि डिलीट म्हणजे डीअलोकेशन ऑफ मेमरी. पण जावा मध्ये डिलीट साठी तसं काही पर्याय नाहीये. मग डिलीटचा कसं काय होतं? जावाचं मेमरी क्लीनअप कसं होतं? तर गार्बेज कलेक्टर. तुम्हाला लक्षात असेल गार्बेज कलेक्टरची आपण कन्सेप्ट पाहिलेली होती. ठीक आहे. 40, आता समजा हा ऍड्रेस 402 ना, ऑब्विसली 402 ला हा एक ऑब्जेक्ट ऑलरेडी स्टोर्ड आहे, तर त्याच लोकेशनला थोडी ना दुसरा ऑब्जेक्ट स्टोअर होईल. इट विल बी स्टोर्ड ऍट सम अदर मेमरी लोकेशन, राईट? उदाहरणार्थ हा ऍड्रेस 600 आहे. हा जो नवीन ऑब्जेक्ट बनवला तर त्याचा ऍड्रेस समजा 600 आहे, तर S4 कडे माझा ऍड्रेस काय असणार आहे? 600. कळतंय का तुम्हाला? S4 कडे ऍड्रेस आहे 600. आणि मग जर आता जर तुम्हाला म्हटलं की मला 2 स्टेटमेंट फक्त तुम्हाला सांगायचे आहेत आणि ते 2 स्टेटमेंट फक्त बघून घ्या. डबल इक्वल ऑपरेटर इज फॉर रेफरन्स कंपॅरिझन and equals method is for content or value or object. Content, value or object कंपॅरिझन म्हणण्यापेक्षा कंपॅरिझन हा वर्ड इथे एक्झॅक्ट नाही होत, पण तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी इथे कंपॅरिझनच बेटर राहील म्हणून मी कंपॅरिझन वापरतोय. खरं तर याला इन ब्रॅकेट लिहून देतो, इक्वॅलिटी चेक म्हणायचं. इक्वॅलिटी चेक. कंटेंट कंपॅरिझन आणि रेफरन्स कंपॅरिझन. डबल इक्वल ऑपरेटर कशासाठी आहे? रेफरन्सची इक्वॅलिटी चेक साठी. आणि डॉट इक्वल्स किंवा इक्वल्स मेथड कशासाठी आहे? कंटेंट, व्हॅल्यू किंवा ऑब्जेक्टची इक्वॅलिटी चेक साठी. कळतंय का काय म्हणतोय ते? जर नसेल कळत तर थांबा थोडं, पुन्हा सांगतो, मग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. असं आपण करूया. ठीक आहे. थोडसा या स्ट्रिंग लिटरल फुल वाल्या याला थोडं वर उचलतो किंवा या पूर्ण स्ट्रक्चरलाच थोडस वर उचलतो. ठीक आहे. तर दिस रेफरन्स कंपॅरिझन आणि कंटेंट कंपॅरिझनचा अर्थ तुम्हाला कळला नसेल तर पुन्हा हे लक्षात घ्या. डबल इक्वल ऑपरेटर हा रेफरन्स व्हेरिएबलचं कंपॅरिझन करतो आणि इक्वल्स मेथड ही डायरेक्ट ऑब्जेक्टची कंपॅरिझन करते. आता तुम्हाला म्हटलं की S1 डबल इक्वल S2. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही S1 डबल इक्वल्स S2 तर काय चेक करेल? हा S1 आणि S2 चं काय चेक करेल? S1 चा ऍड्रेस आहे 303 आणि डबल इक्वल्स 303. S2 कडे पण 303 आहे. कळतंय का?
तर इट इज ट्रू और फॉल्स? Yes, sir. इट इज ट्रू, राईट? करेक्ट. आता Yes, sir. तुम्हाला म्हटलं की सेम वे S3 डबल इक्वल S4 काय आहे? S3 कडे काय आहे? S3 कडे 402. 402 and what is about S4? 600 600. इक्वल आहे का? No. No, sir. कळतंय का रे जयदीप आता? हो सर समज. हा, मग आता मला सांगा की या स्टेटमेंट मध्ये ट्रू येणार आहे म्हणजे हे स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. हे इफ वाला स्टेटमेंट हे ट्रू येणार आहे म्हणजे हे स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. हे इफ वाला स्टेटमेंट फॉल्स येणार आहे. S3 and S4 address is not equal because both S3 and S4 are pointing to two separate memory locations, two separate objects. That's why this is not equal. So the reference is not equal म्हणजे हे स्टेटमेंट प्रिंट होणार नाही. थर्ड स्टेटमेंट. ठीक आहे. आता पुन्हा इकडे या ऑब्जेक्ट कंपॅरिझनच्या बाबतीत डिस्कस करू. आता जर मी तुम्हाला म्हटलं की बा हे पहिल्या स्टेटमेंटच्या बाबतीत आपलं हे डिस्कशन झालं. आता नेक्स्ट पॉइंट आपला असा आहे S1 डॉट इक्वल्स S2. S1 डॉट इक्वल्स S2. आता तुम्ही मला सांगा S1 डॉट इक्वल्स S2 तर Q टाकायचा राहिला आहे तो ये टाकला गेला वाटतं. S1 डॉट इक्वल्स S2 काय म्हटलं आपण? इक्वल्स मेथड इज फॉर कंटेंट व्हॅल्यू और ऑब्जेक्ट कंपॅरिझन. म्हणजे S1 ज्या ऑब्जेक्टला पॉइंट करतोय तो आणि S2 ज्या ऑब्जेक्टला पॉइंट करतोय तो ऑब्जेक्ट सेमच आहे ना, IGR. तर या दोघांची व्हॅल्यू सेमच आहे म्हणजे याचा अर्थ असा झाला IGR डॉट इक्वल्स IGR. तर IGR आणि IGR इक्वल नाही तर काय वेगळं आहे का? सेमच आहे ना एक्झॅक्ट. तर इट इज ट्रू. कळतंय का? आणि आता तुम्ही म्हणाल इकडे S3 डॉट इक्वल्स S4. तर इथंही S3 आणि S4 डॉट इक्वल्स केलं तर इथे पण दोघी ठिकाणी आता कोणाला वाटतं हे ट्रू येईल की फॉल्स येईल? S3 कोणाला पॉइंट करतोय? या ऑब्जेक्टला. तिथे व्हॅल्यू काय आहे? IGR ओनली. IGR. अँड व्हॉट अबाउट S4? IGR. S4 is also pointing to the object which is different object but there also value is IGR only. आणि IGR सेमच येणार आहे म्हणून डॉट इक्वल्स मेथडचं काय आहे की कंटेंट व्हॅल्यू आणि ऑब्जेक्ट कंपॅरिझन. कंटेंट व्हॅल्यू किंवा ऑब्जेक्ट. तर इथं कंटेंट सेमच आहे IGR. इथे बी IGR या ऑब्जेक्ट मध्ये आणि या ऑब्जेक्ट मध्ये पण IGR म्हणजे दोघांचा कंटेंट सेम आहे किंवा ही व्हॅल्यू सेम आहे किंवा या ऑब्जेक्टची व्हॅल्यू सेम आहे म्हणून ते दोघं ट्रूच येणार आहे. म्हणून हे दोघं स्टेटमेंट तुमचे ट्रू आहेत. लाईन नंबर 13 वालं आणि लाईन नंबर 17 वालं पण. म्हणजे लाईन नंबर 14 वरचं सिस आउट पण प्रिंट होणार आहे आणि लाईन नंबर 19 वरचं पण सिस आउट प्रिंट होणार आहे. आणि मी एकदा रन करून दाखवतो तुम्हाला. जस्ट लेट अस रन अँड सी द आउटपुट. S1 and S2 रेफरन्स आर इक्वल. हे पहिलं स्टेटमेंट प्रिंट झालं. S1 and S2 ऑब्जेक्ट्स आर इक्वल. दुसरं स्टेटमेंट प्रिंट झालं. S3 and S4 ऑब्जेक्ट्स आर इक्वल म्हणजे S3 and S4 रेफरन्स आर इक्वल वाला तिसरं स्टेटमेंट प्रिंट झालं नाही कारण हे स्टेटमेंट इक्वल नाही. इट इज बिंग फॉल्स. हियर इट इज रिझल्टिंग टू false because both S3 and S4 are pointing to the different objects meaning both are having different address आणि रेफरन्स किंवा ऍड्रेस कंपॅरिझन मात्र इथं फॉल्स आली कारण ते दोघं सेम ऍड्रेस नाहीत. कळतंय? क्लिअर झालंय सगळ्यांना? करेक्ट आहे? Yes, अंडरस्टूड आहे? Yes, sir. ओके चलो. हे मी रेकॉर्डिंग थांबवतो.